नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण. हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास आणि महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा दिवाळी किती दिवसांची आहे, दिवाळीचा पहिला दिवा कधी आहे, दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी होतोय, त्यासोबतच वसुबारस कधी आहे, लक्ष्मीपूजन कधी आहे, या सगळ्यांचे शुभमुहूर्त, धनत्रयोदशी, पाडवा, भाऊबीज या सगळ्यांचे शुभमुहूर्त आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा प्रकारे या संपूर्ण दिवाळीची माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळेल. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, लक्षात घ्या, यंदा दरवर्षीप्रमाणे म्हणजेच यावर्षी 2025मध्ये दिवाळीचा सण ऑक्टोबर महिन्यामध्ये साजरा केला जाईल. 6 दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारसेच्या दिवशी होते आणि शेवट भाऊबीजेने होतो. यावर्षी वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी आहे आणि ती तारीख आहे 17 ऑक्टोबर 2025, वार शुक्रवार. तर भाऊबीज जी आहे ती 23 ऑक्टोबर 2025 रोजी गुरुवारच्या दिवशी आहे. लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. तर यावर्षी 21 ऑक्टोबर 2025 रोजी मंगळवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आलेलं आहे. तर मैत्रिणींनो, बघा, या वसुबारस या दिवसापासून दिवाळीच्या सणाला खरी सुरुवात होत असते. म्हणजे या दिवशीच दिवाळीचा पहिला दिवा असतो आणि या दिवसापासूनच घराच्या बाहेर वरती आकाशकंदील लावला जातो, बाहेर आपण पणत्या लावतो. तर यावर्षी वसुबारस ही शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर 2025 या दिवशी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते किंवा ज्यांच्याकडे गाय वासरू नाही त्यांनी गोशाळेमध्ये किंवा आपल्या इथे आसपास कुठे गोठा असेल तर तिथं जाऊन गाय वासराची पूजा करावी. नसेल तर तुम्ही घरीच रांगोळीनं चित्र काढून पूजा करू शकता किंवा मूर्ती असते बघा, बाजारामध्ये मिळते गाय वासराची, तर त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळं आपण गायीला गोमाता असे म्हणतो. आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं, घरात भरपूर सुख संपत्ती समृद्धी यावी, यासाठी प्रत्येक घरातील स्त्रीने वसुबारसाची पूजा करायची आहे. या दिवशी खरं तर जिवंत गाई वासराची पूजा करणं खरं तर खूप पुण्याचं काम आहे. पण आपल्याकडे नसेलच कुठे जवळपास गाई वासरू, तर तुम्ही मूर्तीच्या स्वरूपामध्ये किंवा चित्र काढून पण तिची पूजा करू शकता. तर ही वसुबारसाची जी पूजा आहे ती साधारण सायंकाळी करतात, म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला. तुम्ही सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये तुम्ही ही वसुबारसची पूजा करू शकता किंवा जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही वसुबारसेची पूजा केली तरीसुद्धा चालू शकते. लक्षात ठेवा, आपल्याला 17 ऑक्टोबर 2025ला शुक्रवारच्या दिवशी रमा एकादशीचं सुद्धा व्रत करायचं आहे. आता ज्या लोकांची एकादशी आहे त्यांनी हे व्रत नक्कीच करायचं आहे. वसुबारस झाली की त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी किंवा धनत्रयोदशी आलेली आहे. धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील 13वी तिथी. या दिवशी 13 या संख्येला अतिशय महत्त्व असतं. आपण जी काही धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे तर या पूजेमध्ये मांडलेल्या देवी देवतांना आपण 13 दिव्यांनी ओवाळायचं असतं. या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी सोनं, चांदी, भांडी यासारख्या नवीन वस्तू पण आपण निश्चितच खरेदी करू शकतो. धनत्रयोदशीच्या दिवशी अशा मौल्यवान धातूंची खरेदी केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती आणि समृद्धी नांदते. या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरी देवाची पूजा करतात. पण सर्वांनीच या दिवशी धनत्रयोदशीची पूजा नक्की करावी, कारण धन्वंतरी देव ही आरोग्याची देवता आहे आणि आपल्याला
चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपण धन्वंतरीची पूजा या दिवशी करत असतो. धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता आहे. त्यामुळं आपल्या घरामध्ये जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात, जसं की हळकुंड, लवंग, तुळस, दालचिनी, हे जे पदार्थ असतात आयुर्वेदिक औषधं तयार करण्यासाठी वापरतात, त्या वनस्पतींची या दिवशी पूजा केली जाते. तसंच या दिवशी धनाची म्हणजे पैशाची सुद्धा पूजा केली जाते आणि नैवेद्य म्हणून धने आणि गूळ ठेवला जातो. बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील धनाची म्हणजे पैशाची पूजा, धान्याची पूजा केली जाते. तसेच धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू आपण घेतल्या पाहिजेत याचा देखील व्हिडिओ कालच आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही पहा, तर त्यामध्ये तुम्हाला समजेल की धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करणं गरजेचं आहे. तर शनिवारी 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे आणि या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे आणि दुपारी 1:50 ते सायंकाळी 4:45 वाजेपर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहेत. त्यानंतर सायंकाळी 6:15 ते रात्री 7:45 वाजेपर्यंत लाभ आणि रात्री 9 ते 15 उत्तर रात्री 12:30 वाजेपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्यानं या शुभ काळामध्ये तुम्ही भांड्यांची किंवा इतर वस्तूंची खरेदी करू शकता किंवा इतर कोणत्याही धातूची खरेदी तुम्ही या मुहूर्तावरती करू शकता. आणि या धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी 7:16 ते 8:20 कधीही आपण पूजासुद्धा करू शकतो. आणि हो, या दिवशी ना यमदीपदान देखील केलं जातं. आता संपूर्ण वर्षामध्ये एकच दिवस असा असतो की ज्या दिवशी आपल्याला यमराजांची पूजा करण्याची संधी मिळते. तर या दिवाळीमध्ये हा दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो. या दिवशी यमदेवताला एक दिवा दान केला जातो. तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते बघा, यमदीपदान. तर ही पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावला जातो आणि या दिव्याचा अर्थ म्हणजे आपण यमदेवतांना साक्षात प्रसन्न करतो आणि आमच्या कुटुंबामध्ये कोणालाही अकाली अपमृत्यू, अपघाती मृत्यू होऊ नये म्हणून यामध्ये यमदेवतांना प्रार्थना केली जाते आणि एक मंत्र पण म्हणायचा असतो. तर त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तोही तुम्ही पाहू शकता. तर दिवाळीच्या सगळ्या पूजेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल. तर शनिवारी 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आणि यामध्ये यमदीपदानसुद्धा होऊन जातं. या दोन गोष्टी आपल्या एकाच दिवशी होऊन जातात. त्यानंतर 19 ऑक्टोबरचा दिवस सोडला की सोमवारी 20 ऑक्टोबरला आहे नरक चतुर्दशी. तर या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं आणि या दिवशी अभ्यंग स्नानाला ना खरंच खूप महत्त्व आहे. अभ्यंग स्नान म्हणजे अंगाला सुगंधी उटणं लावून शरीरानं मनाची शुद्धी केली जाते. या नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वांनी न चुकता अभ्यंग स्नान करावं. या दिवसाला ना पहिली आंघोळ असं सुद्धा म्हणतात बरं का. परंपरेनुसार नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असं सुद्धा काही भागात म्हणतात. पुराणातील ग्रंथातील माहितीनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. तर हे अभ्यंग स्नान तुम्ही पहाटे 5:13 ते सकाळी 6:25 अभ्यंग स्नानासाठी शुभ मुहूर्त आहे. तर या काळामध्ये तुम्ही अभ्यंग स्नान करू शकता. त्याच्यानंतर मंगळवारी 21 ऑक्टोबरला आहे लक्ष्मीपूजन. आश्विन अमावस्येचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि या दिवसाची ना सगळेजण अगदी वर्षभर वाट बघत असतात, आतुरतेने वाट बघत असतात. तर लक्ष्मीपूजनाचा दिवस जो आहे तो अतिशय आनंदी आणि मंगलमय असतो. त्या दिवशी सर्वजण अगदी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वजण लक्ष्मीपूजन करतात. या दिवशी प्रत्येकजण लक्ष्मीचे स्वागत करतो. दारामध्ये रांगोळी, दिवे तसंच आकाशकंदील लावून
लक्ष्मी मातेचं स्वागत केलं जातं, कारण आपल्याकडे जे काही आहे ना, सोनं, पैसा, समृद्धी हे सर्व लक्ष्मी असते. जर आपण तिची मनोभावे पूजा केली तर आपल्याला यातलं काहीच कमी पडत नाही. पण या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसह कुबेराची सुद्धा पूजा करायची असते. भगवान कुबेरांची पूजा करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. पण यावर्षी अमावस्या ही सोमवारी 20 ऑक्टोंबरला दुपारी 3:44 लागणार आहे. ती 21 ऑक्टोंबरला सायंकाळी 5:54 असणार आहे. आणि दरवर्षी आपण अमावस्या काळातच लक्ष्मीपूजन करत असतो. त्यामुळं यावर्षी अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की लक्ष्मीपूजन आपल्याला 20 ऑक्टोंबरला करायचं आहे की 21 ऑक्टोंबरला. पण 20 ऑक्टोंबरला प्रदोष काळामध्ये अमावस्येची व्याप्ती अधिक असून 21 ऑक्टोंबरला प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती अल्प काळ आहे. या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती कमी अधिक असल्यानं दुसरे दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी 21 ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजन करावं. म्हणजे मंगळवारी लक्ष्मीपूजन करावं. मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:10 ते रात्री 8:40 या प्रदोष काळात तुम्ही लक्ष्मीपूजन हे करू शकता. मैत्रिणींनो, बघा, तुम्हाला या दिवशी जरी वहीपूजन करायचं असेल तर तुम्ही रात्री 7:43 ते रात्री 9:16 लक्ष्मीपूजन आणि वहीपूजन देखील करू शकता. याच्यासाठी हा अतिशय शुभ मुहूर्त आहे. त्याच्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी 22 ऑक्टोंबरला दीपावली पाडवा आहे, ज्याला बलिप्रतिपदा असं पण म्हणतात. हा दिवस ना पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस आहे. या दिवशी पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते. या पाडव्याच्या दिवशी पण तुम्ही कोणत्याही चांगल्या वस्तूंची खरेदी नक्कीच करा, कारण हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळं या दिवशी खरेदी केली तर अतिशय शुभ ठरते. तुम्ही सोनं, चांदी यासारख्या धातूंची पण खरेदी करू शकता, किंवा कपडे असतील, भांडी असतील यासारख्या वस्तूंची पण खरेदी करू शकता. खरेदीसाठी किंवा आपल्याला कोणताही एखादा व्यवसाय वगैरे सुरू करायचा असेल आपल्यापैकी कोणाला, तर कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करायची असेल तुम्हाला, तर हा दिवस अतिशय शुभ असतो. या दिवशी तुम्ही नक्कीच कामाला सुरुवात करू शकता. या दिवाळी पाडव्याच्या दिवशी म्हणजेच बुधवारी 22 ऑक्टोंबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी 9:30 वाजेपर्यंत लाभ आणि अमृत सकाळी 10:56 ते दुपारी 12:23 शुभ आहे, शुभ मुहूर्त आहे. तसंच सायंकाळी 4:42 ते 6:09 लाभ आणि रात्री 7:42 ते 10:49 शुभ आणि अमृत मुहूर्त असल्यानं या काळामध्ये तुम्ही वहीपूजन करू शकता किंवा कोणत्याही गोष्टीची खरेदीसुद्धा करू शकता. आता त्याच्यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस गुरुवार दिनांक 23 ऑक्टोंबर आहे. 23 ऑक्टोंबरला भाऊबीज. हा दिवस ना सर्वांना प्रिय आहे. बहीण या दिवशी आपल्या भावाचं औक्षण करते, त्याला ओवाळायचं असतं आणि भाऊ पण आपल्या बहिणीसाठी ओवाळणी देतो. तर या दिवशी म्हणजे गुरुवारी 23 सप्टेंबरला भाऊबीजेला दुपारी 1:13 ते दुपारी 3:28 औक्षणासाठी शुभ मुहूर्त आहे. या वेळेमध्ये बहीण आपल्या भावाचं औक्षण करू शकते. तर भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो. मैत्रिणींनो, या भाऊबीजेच्या दिवशी आपल्याला आपल्या भावाचं औक्षण नक्कीच करायचं आहे. तर अशा प्रकारे यावर्षी दिवाळी ही 6 दिवसांची असणार आहे. आणि दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नाला सुद्धा खूप महत्त्व आहे. कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुलसी विवाहाला फार महत्त्व आहे. तर बघा, 2 तारखेला तुळशी विवाह आहे. ज्यांना 2 तारखेला जमणार नाही त्यांनी 5 तारखेपर्यंत कधीही तुलसी विवाह करू शकता.
त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न पण लावू शकतो. त्या दिवशी सायंकाळी गोरज मुहूर्तावरती तुळशीचा विवाह केला जातो आणि एकदा का तुळशी विवाह संपन्न झाला की इतर विवाहांच्या मुहूर्तांच्या तिथी निघायला सुरुवात होते. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की दिवाळीचा प्रत्येक दिवसाची सुरुवात किंवा प्रत्येक दिवसाची माहिती आणि मुहूर्त पाहिला की कोणत्या दिवशी कोणत्या मुहूर्तावर आपल्याला पूजा करायची आहे. तर या सगळ्या दिवसांचं शुभमुहूर्त मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळं तुम्ही शुभमुहूर्तावरती पूजा करण्याचा नक्की प्रयत्न करा. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो, मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.